उद्या शरद पवारांच्या हस्ते संत जनाबाई शोध आणि तत्वचिंतन पुरस्काराचं प्रकाशन मंचावर आळंदी आणि देहूचे विश्वस्त असणार। दरम्यान उद्या या कार्यक्रमाला देहू आणि आळंदी संस्थांचे विश्वस्त देखील हजेरी लावतील। वारकरी संप्रदायात घुसखोरी यावर उद्या शरद पवार काही भाष्य करतात का हे बघणं आता महत्त्वाचं असेल। अशोक खराचा ईडी ताबा घेण्याची शक्यता ही सूत्रांची माहिती। खराच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आले। कोर्टानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती। खराचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर ईडी या संदर्भात तपास करणार। निदा खानला अटक पण 40 दिवस उलटले तरी कल्पना खरातला अटक नाही। 2 महिन्यांनंतर चाकणकरांना चौकशीला बोलावणं हा निव्वळ फार्स आहे। चाकणकरांच्या चौकशी संदर्भात अंधारेंचं ट्विट। मुळात चाकणकरांना क्लीन चिट द्यायची जवळपास निश्चित अशीही चर्चा। अंधारेंचा निशाणा। शिंदेंवरील विडंबनात्मक गीत ट्विट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची हक्कभंग समितीसमोर साक्ष नोंदवली। माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदेंचा उल्लेख नव्हता। माफी मी मागणार नाही, सुषमा अंधारे ठाम। तर आम्ही अंधारेंना प्रश्न विचारले, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। प्रसाद लाड यांचं हे म्हणणं। मी माझ्या म्हणण्यावर ठाम होते की मी कुणाचाही अवमान केलेला नाही। मग मी अवमान केला नसेल तर मग मी कुणाल कामराला सपोर्ट का केला असं एक समितीचं म्हणणं होतं। त्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे की त्यांची जी उत्तरं होती ही उडवाउडवीची उत्तरं होती। त्यामध्ये काही गोष्टींमध्ये तथ्य वाटत नव्हतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय आसामच्या दौऱ्यावर। उद्या आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा शपथ घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन। कामाख्या देवीच्या आशीर्वादानं हेमंत बिस्वा शर्मा शपथ घेत आहेत। फडणवीसांची प्रतिक्रिया। विकास लवांडेंवर झालेल्या हल्ल्यानंतर विकास लवांडेंचं ट्विट। 2 दिवसांनंतरही एकाही आरोपीला अटक केलेली नाही असं विकास लवांडे यांचं ट्विट। गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं जीवाला धोका। तर गदी माडगुळकर यांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी ही पोस्ट करत माहिती दिली। निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यानं नातेवाईक त्रास देत असल्याचा उल्लेख। पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात। तर जलाशयांमधील पाणीसाठा घटला, त्यामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय। धरणात सध्या केवळ 23.50% उपयुक्त पाणीसाठा। अल निनो आणि कमी मान्सूनच्या शक्यतेमुळे देखील खबरदारीचा उपाय। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती। सुनावणी प्रभावीपणे आणि जलद गतीने पार पाडण्यासाठी हा निर्णय। तपास वेगानं पूर्ण करून न्यायालयामध्ये पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू। मालेगाव या ठिकाणचे एमआयएमचे गटनेते अब्दुल युसुफ यांच्या विरोधात गुन्हा। तर गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल। छापेमारी 3,20,000ची 18 गोवंश जनावरे ताब्यात घेतली। बीड जालना झेडपी आरक्षण मर्यादा ओलांडलेली नाही। सुप्रीम कोर्टानं आज सविस्तर सुनावणी ऐकलेली नाही। मूळ प्रकरणाच्या सुनावणीवेळी त्यावरती सुनावणी घेऊ सुप्रीम कोर्टाचे हे निर्देश। 21 जुलैला सुनावणीची देखील शक्यता। ठाणे महापालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे दिव्यांगांना प्रश्नाला घेऊन आंदोलन। दिव्यांग महिलेची व्हीलचेअर देखील जप्त केल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। केदार दिघे आणि महेश कदम आंदोलनामध्ये सहभागी। वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात 26,000 कुटुंब अंधारात। अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोसळले। 1,11,000 ग्राहकांना फटका। 85,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत। देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्याच मालकीच्या पुजारी वहिवाटदार याशिवाय मिरासदार यांच्या मालकीच्या करण्याच्या राज्य सरकारचा निर्णय। राज्यभरातील 4.5 लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी आता कसणाऱ्या वहिवाटदारांच्या नावे होणार। पुण्याच्या सासवड या ठिकाणी पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहे। दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर। या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आंदोलन केलं। शहरातील विद्यमान पाणी पुरवठा योजना 35 वर्षांपूर्वीची, त्यानंतर आता शहर आणि लोकसंख्या वाढली, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू। तर कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचं राजकारण हे आता वेगळ्या वर्णावरती। प्रशासक नियुक्तीनंतर आता सत्ताधारी नेत्यांचे संस्था प्रतिनिधी आक्रमक पवित्र्यात। तर गोकुळचे संस्था प्रतिनिधी प्रशासकांची भेटही घेणार। सध्या युद्धाचा नेमका काय परिणाम होतोय बघूयात। दिल्लीमध्ये पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची बैठक। कच्च्या तेलाच्या किमती आणि पेट्रोल डिझेल एलपीजी पुरवठ्याचा बैठकीत आढावा। बैठकीला मंत्री जेपी नड्डांसह अनेक मंत्री सहभागी। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ। ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव देखील प्रति बॅरल 104 अमेरिकन डॉलर्सवर। ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळला याचा परिणाम।
सोन्याच्या दरात 800 रुपयांची, चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर जीएसटी सह 1,54,500 रुपये, चांदीचा दर 2,66,770 रुपयांवर. नाशिकमध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर निम्म्यापेक्षा अधिक पंपांवरती सीएनजीचा तुटवडा. दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त. 3 ते 4 तासांपेक्षा अधिकचा काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची ओढावली वेळ. छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल डिझेल पंपांवरती इंधनाचा तुटवडा, तर सेव्हन हिल परिसरातील पंपांवरती इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशांमधील तेलांच्या किमतीत वाढ. अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली. आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर यांची ही माहिती. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सराफा बाजारात शुकशुकाट. मोदींच्या आवाहनानंतर ग्राहकांची सोनं खरेदीकडे पाठ. सराफा व्यावसायिक पुन्हा एकदा संकटात. मोदींच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनावरती सोलापूरचे सराफा व्यापारी आक्रमक झाले. सोने व्यापारी वर्षभर सोनं नाही विकलं तरी जगू शकतात, मात्र कारागिरांचं काय, व्यापाऱ्यांचा हा सवाल. चंद्रपूर शहरात डिझेलचा तुटवडा. पेट्रोल पंपांनंतर आता डिझेलचा साठा मर्यादित, त्यामुळे वाहनधारकांना केवळ 50 लिटरपर्यंत डिझेल देण्याचा निर्णय. कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांची मनाई. त्यानंतर शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण.